नमस्कार मंडळी, तक्षूची मराठी रसोईमध्ये स्वागत आहे तुमचं मनापासून। आज आपला व्हिडिओ होणार आहे नाताळ स्पेशल। तर नाताळ विशेष मी ड्रायफ्रूट्स केक बनवणार आहे। एकदम सोपी पद्धत आहे आणि प्रीमिक्सपासून बनवणार आहे, म्हणून काहीच खटपट करणार नाही आणि लगेच बनणार आहे। तर चला बनवायला स्टार्ट करूया। मी इथे प्रीमिक्स घेतलं आहे, 2 कप टाकलं आहे मी, आणखी अर्धा घेतलं आहे म्हणजे 2.5 कप घेतलं आहे मी यामध्ये। नंतर पाणी टाकायचं आहे, प्रीमिक्स आहे म्हणून पाणी आपल्याला एकदम थोडं थोडं टाकायचं आहे। पाणी एकदम नाही टाकायचं, प्रीमिक्स थोडे वेगवेगळ्या प्रकारचे असतात, कुठे पाणी जास्त लागतं कुठे कमी। तर तुम्ही बघू शकता मी किती पाणीमध्ये म्हणजे कसं आहे ते बघा तुम्ही, एकदम पातळ नाही आहे। ज्या पद्धतीत मी केलं आहे त्याच पद्धतीत तुम्ही करा। आणि त्यानंतर टाकूया तेल। तेल टाकू शकता किंवा तुम्ही बटर पण टाकू शकता, तूप पण, तुम्हाला जे टाकायचं तुम्ही ते टाकू शकता। हे बघा ह्या प्रकारेचं आपल्याला मिश्रण बनवून घ्यायचं आहे। आणि याच्या ड्रायफ्रूट्स आहे, टुटी फुटी आहे, ते मी थोडंसं प्रीमिक्समध्ये मिक्स करून ठेवलं होतं आणि ते यामध्ये टाकते। तर तुमच्याकडे जे पण ड्रायफ्रूट्स असेल तुम्ही टाकू शकता, किंवा तुम्हाला प्लेन केक बनवायचा आहे तुम्ही प्लेन पण बनवू शकता। हे वाला प्रीमिक्स आहे व्हॅनिला, याच्यामध्ये जर तुम्हाला वेगळं फ्लेवर करायचं तुम्ही दुसरं एसेन्स टाकून पण बनवू शकता। एक बटर पेपर घेतला आहे मी, खाली मी थोडंसं बटर लावलं आहे आणि त्याला चिपकून घेतलं आहे, आणि वरतून थोडंसं बटर लावते की कागद आपला व्यवस्थित तो बटर कागद आहे तो चिपकून राहणार। त्यानंतर जे मिश्रण आपण बनवलं आहे ते यामध्ये टाकूया। सगळं मिश्रण आपण टाकून देऊया आणि थोडं टॅप करूया की जे एअर्स बबल असतील ते निघून जातील। तर म्हणून आपण टॅप करूया, ते व्यवस्थित सेट होतं हे मिश्रण भांड्यामध्ये। ते व्यवस्थित आपलं झालं आहे टॅप करून। आणि यामध्ये मी थोडंसं ड्रायफ्रूट टाकून सजवून घेते। मी अक्रोड लावले आहे, बदाम आहे, काजू आहे माझ्याकडे, पिस्ता आहे, तुटी फुटी आहे, अशाच प्रकारचे ड्रायफ्रूट्स आहे। आणि पंपकिन सीड पण आहे, म्हणजे कोहळ्याची जी बी असतात ते वाले। आणि आपण हे गंजामध्ये बनवणार आहे, तर गंज मी ठेवलं आहे, त्याला प्रीहीट करून घेतलं होतं 5 मिनिटासाठी स्लोवर। आणि आपण यामध्ये हे भांडं ठेवून देऊया आणि याला मी ढाकण ठेवून एकदम स्लो ठेवायचा आहे गॅस। 45-50 मिनिटानंतर आपण याला उघडून बघूया। एक वेळा मी उघडून बघितलं होतं ना, म्हणून थोडं दबल्यासारखं झालं आहे। बघा सुरी टाकून बघते ते एकदम प्लेन आहे, म्हणजे आपला केक व्यवस्थित शिजला आहे। माझं काय झालं ना, मिश्रण जास्त झालं आणि भांडं थोडं छोटं झालं, त्यामुळे ना थोडा केक थोडा वर आला होता। तुम्हाला दाखवू शकते केक कट करून, केक एकदम व्यवस्थित स्पंजी केक बनला आणि खूपच छान केक बनला होता। मुलांनी तर सगळं एकच वेळेस खाऊन खतम केला आहे। तर चला, व्हिडिओ तुम्हाला कसा लागला तर तुम्ही नक्की सांगा।